जर तुम्हाला SIR फॉर्म ऑनलाईन भरायचा असेल SIR किंवा तसा प्रयत्न करताना काही अडचणी येत असतील SIR, तर हे जाणून घ्या की प्रत्यक्षात खूप सोपी आहे. तरीही काही लोकांना जुन्या SIR रेकॉर्ड्समध्ये आपली नावे सापडत नाहीत किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मी संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. मी सांगितल्याप्रमाणेच त्या पायऱ्यांचे स्टेप्स पालन मला ही प्रक्रिया तुमच्या फोनवरून ECI नेट पद्वारे पूर्ण करायची आहे. पण ही प्रक्रिया जरी सोपी असली तरी अनेकदा लोकांकडून चुका त्यामुळे कृपया नीट लक्ष द्या. सर्वप्रथम आपल्या फोनवर ECI नेट उघडू. त्यानंतर असे डॅशबोर्ड दिसेल. खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, परंतु आपल्याला केवळ वरच्या बाजूला असलेले 2च पर्याय वापरायचे आहेत. येथे तुम्हाला SIR एन्युमरेशन फॉर्म थेट दिसणार नाही, मात्र तो फॉर्म वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स या विभागात उपलब्ध आहे. तर सर्वात आधी तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल. येथे क्लिक केल्यावर फिल एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन गणना फॉर्म भरा हा पर्याय येईल आणि तुम्ही तुमच्या पसंतीनुसार भाषाही बदलू शकता. तथापि आपण हा फॉर्म आता भरणार नाही आहोत. त्यासाठी आपल्याला आधी आपल्या मागील SIR मधील संपूर्ण तपशील आणि सध्याच्या मतदार ओळखपत्रावरील माहिती लागेल. त्यामुळे आपण परत जाऊन आपल्या डॅशबोर्डवर लॉग इन करूया. त्यासाठी आपण आधी इथे असलेल्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करू आणि या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाकू. इथे तो मोबाईल नंबर लिहा जो तुमच्या नवीन मतदार ओळखपत्रावर व्होटर ID कार्ड आहे त्याशी जोडलेले आहे. तुम्हाला खाली दिसणाऱ्या सेंड OTP बटनावर टॅप करावे लागेल. त्यानंतर OTP टाकण्यासाठी एक रकाना बॉक्स उघडेल. संदेशाद्वारे मेसेज तुम्हाला मिळालेला OTP त्या रकान्यात भरा आणि लॉग इन करण्यासाठी लॉग इन बटनावर क्लिक करा. तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. आवश्यक असल्यास तुम्ही येथे बदल करू शकता, परंतु सध्या आपण ती माहिती आहे तशीच ठेवूया. वरच्या दिशेने असलेल्या बाणावर ॲरो टॅप करा म्हणजे तुम्ही डॅशबोर्डवर जाल. आता त्या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला वरच्या बाजूला 2 पर्याय दिसतील. मतदाराच्या तपशिलाद्वारे बाय इलेक्टोरल डिटेल्स आणि मागील SIR मतदार यादीनुसार इन लास्ट SIR इलेक्टोरल रोल. पहिल्या पर्यायाबाबत अनेक लोकांना मोठ्या अडचणी येत आहेत, तर दुसऱ्या पर्यायासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपण आधी पहिल्या पर्यायाचा प्रयत्न करूया. मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देईन आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पर्यायाकडे वळू. सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडावे लागेल. तुम्ही मागील SIRच्या वेळी ज्या राज्यात राहत होतात त्याचं राज्य तुम्ही निवडले पाहिजे. म्हणजेच 2002च्या काळात तुम्ही त्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात राहत होतात ते निवडा आणि त्यानंतर विधानसभा मतदारसंघ निवडा. त्यानंतर खाली मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव निवडा. तसेच विभागाचा सेक्शन क्रमांक आणि नाव निवडा. जर तुम्हाला आठवत असेल तर पार्ट सिरियल नंबर किंवा फुल नेम इन लास्ट SIR 2002 या रकान्यात त्या वेळी नोंदवलेले मतदाराचे पूर्ण नाव लिहा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की असे होऊ शकते की तुमचे नाव आता वेगळे असेल आणि पूर्वीचे नाव वेगळे असेल. उदाहरणार्थ समजा माझे नाव विश्वास पाटील आहे. असे होऊ शकते की ते पूर्वी विश्वास पाटील किंवा केवळ विश्वास असे नोंदवले गेले असेल. तुम्हाला अशा प्रकारची समस्या येऊ शकते. अशा वेळी ते नाव मूळ नोंदीनुसार जसेच्या तसे प्रविष्ट एंटर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यावेळी मतदाराचे जे वय होते ते निवडा. ही सर्व माहिती भरून सर्च बटनावर क्लिक केल्यावर संबंधित तपशील दिसतील. आता एक गोष्ट नमूद करतो की जर तुम्हाला हे तपशील सापडले नाहीत तर तुम्ही पुन्हा एकदा तपासणी करावी किंवा आणखी एक मार्ग आहे. मागे जाण्यासाठी तुम्हाला या बाणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला इन लास्ट SIR रोल हा दुसरा पर्याय निवडावा लागेल. आता येथे आधी तुमचे राज्य, मग जिल्हा, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ आणि शेवटी मतदान केंद्र निवडा. जर तुम्हाला मतदान केंद्राचे नाव आठवत नसेल तर अंदाज घेऊन ते तपासावे लागेल. त्यानंतर संपूर्ण PDF यादी तुमच्यासमोर येईल. जर तुम्हाला तुमचा घर क्रमांक माहीत असेल तर तुम्ही यात तुमच्या संपूर्ण कुटुंबाची नावे सहजपणे शोधू शकता. तुम्ही ते यादीमध्ये पाहू शकता. आता तुमचे तपशील नोंदवून घ्या आणि बंदवर क्लिक करून ही विंडो बंद करा. मागे जाण्यासाठी बाणावर टॅप करा. त्यावर पुन्हा एकदा टॅप करा. तुमचा डॅशबोर्ड उघडेल. आता या पर्यायावर टॅप करा. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स फिल एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन या बटनावर टॅप करा आणि तुम्ही सध्या जिथे राहता ते राज्य निवडा. त्यानंतर खाली तुमचा अद्ययावत EPIC क्रमांक प्रविष्ट करा. सबमिट बटनावर क्लिक करा. तुमचे सर्व तपशील दिसू लागतील. तुम्हाला तुमच्या BLOचे नाव आणि दूरध्वनी क्रमांकही दिसतील. आता या चौकटीत तुमच्या मतदार ओळखपत्राशी वोटर कार्ड जोडलेला दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा. त्या बटनावर क्लिक करा. तुम्हाला प्राप्त झालेला OTP या चौकटीत टाईप करा. व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला खाली 4 पर्याय दिसतील. पहिला पर्याय आहे माझे नाव मागील SIR मध्ये आहे. दुसरा पर्याय आहे माझ्या पालकांची नावे मागील SIR मध्ये आहेत. जर तुमचे नाव मागील 2002च्या SIR यादीत नसेल तर तुम्ही तिसरा पर्याय निवडावा. तरीही त्यांची नावे 2025 आणि 2026च्या मतदार याद्यांमध्ये होती. चौथा पर्याय असा आहे की यादीत तुमचे किंवा तुमच्या पालकांचे नाव नाही. एखादा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला येथे आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
मी पहिला पर्याय निवडला आहे आणि आता मला भरण्यासाठी खाली एक फॉर्म दिसेल. राज्य, विधानसभा, मतदारसंघ आणि इतर तपशील भरल्यानंतर संबंधित माहिती प्रदर्शित केली जाईल. तुम्हाला विचारले जाईल की या विशिष्ट तपशिलांसह 2002 तुमचे नावमध्ये होते का? तसे असल्यास तुम्हाला या बॉक्सवर टिक करून या बटनावर क्लिक करावे लागेल. आता खाली तुम्हाला तुमचा फोन नंबर व्हेरीफाईड झालेला दिसेल. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडावी लागेल. आधार क्रमांक ऐच्छिक आहे. वडिलांचे किंवा कायदेशीर पालकांचे नाव लिहिणे आवश्यक आहे. मध्ये आईचे नाव लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली असलेल्या मधील फाईल निवडा, चूज फाईल पर्यायावर क्लिक करून तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल. लक्षात ठेवा, या फोटोचा आकार 2 मेगाबाईटपेक्षा जास्त नसावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. पुढे तुम्हाला ई साईन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एकदा ई साईन पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक पावती दिसेल. तुम्ही ती डाउनलोड करून ठेवू शकता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर तुम्हाला काही समस्या आल्या तरीही तुम्ही ते वेबसाईटवरून करू शकता. सर्वोत्तम पर्याय हा आहे की हे फॉर्म भरताना तुमच्या BLO बूथ लेव्हल ऑफिसर यांच्याशी थेट संपर्क साधा, जेणेकरून काही अडचण आली असते तुम्हाला मदत करू शकतील. तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्यांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.